श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। नसे अंत आनंत संताप सावा, अहंकार विस्तार हा नीरसावा। गुणे वीण निर्गुण तो आठवावा। देहे बुद्धीचा आठवून आठवावा। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। अनेक वेळेला असं घडतं की आपण संतांच्याकडे जातो आणि संतांच्याकडे गेल्यानंतर, सत्पुरुषांच्याकडे गेल्यानंतर, आपल्या सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर जाताना मनामध्ये एवढं काही ठरवलेलं असतं की आपण हे मागूया, आपण ते विचारूया, आपण ते करूया। अगदी नवरा बायकोंचं एक मत झालेलं असतं जाताना। आणि काय काय आपल्या सद्गुरूंना विचारायचं, आपल्या संतांना काय काय विचारायचं, आपण त्यांच्याकडे जात आहोत, बघ बरं का तिथे गेल्यानंतर तू विसरशील म्हणून नवरा अगदी आपल्या बायकोला अगदी सारखं सांगत असतो, बघ हे विचारायचंय, ते विचारायचंय, ते विचारायचंय। आणि हे सगळं घरातून ठरवून जाऊन जेव्हा संतांच्या समोर जातात, आपल्या सद्गुरूंच्या समोर जाऊन बसतात, अहो सद्गुरू असतात ना, ह्या सगळ्या देहबुद्धीच्याही पलीकडे गेलेले असतात। आणि ज्यांची आत्मबुद्धी जागी झालेली असते, ज्यांची अंतर्मनाची ज्योत जी असते ना, ती अंतर्मनाची ज्योत त्या भगवंताशी एकरूप झालेली असते। आणि संत अशा शिष्याच्या आणि अशा सत्शिष्याच्या शोधामध्ये असतात की जो सत्शिष्य मला आल्यानंतर भगवंताच्या दर्शनाशिवाय आणि भगवंताच्या कृपेशिवाय मला काहीही विचारणार नाही, अशा शिष्याची सद्गुरू खऱ्या अर्थाने वाट पाहत असतात। पण इथे कसं घडतं, आम्ही आमच्या प्रपंचातले, विषयातले जे जे काही विषय असतात ना, ते संतांच्याकडे घेऊन जातो। घरातली भांडणं संतांच्याकडे जाऊन मिटवतात। सासू सुनांची भांडणं आपल्या सद्गुरूंच्याकडे घेऊन जातात आणि तिथे ती भांडणं मिटवतात। अशा प्रकारानं आमची जी वृत्ती आहे ना, आमची वृत्ती इतकी प्रपंचाशी आणि भौतिक विषयाशी, नाशिवंताशी इतकी जोडलेली गेलेली आहे की संत हे त्याच्यासाठी नसतात, सद्गुरू हे त्याच्यासाठी नाही आहेत। सद्गुरू आपल्याला ऐहिक म्हणजे पारलौकिक अशा प्रकारचा प्रवास उत्तम करून देण्यासाठी सद्गुरूंची व्यवस्था आहे। सद्गुरूंचा अनुग्रह झाला, सद्गुरूंची कृपा झाली, याचा अर्थ सद्गुरूंनी आपल्या जीवनाचा उद्धार करायचा ठरवला, पण त्यांनी काही अशा भौतिक विषयातल्या जीवनातल्या अनेक कुठल्या घटनांच्याकडे लक्ष द्यावं आणि सगळे प्रश्न सोडवावेत असा याचा अर्थ नसतो। पण अडचणीमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर आपल्या सद्गुरूंना श्रद्धेनं विचारणारे साधक आहेत आणि ते चुकीचं असतं असंही नाही। पण सद्गुरू आपला पारलौकिक अशा प्रकारचा जीवन प्रवास उत्तम रीतीनं व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील असतात। आता हे जेव्हा संतांच्याकडे जातात सगळं विचारायचं म्हणून, तेव्हा काय घडतं, तिथे गेल्यानंतर संतांना, सद्गुरूंना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्यांच्या समोर बसलं ना की जे जे काही विचारायचं होतं ते सगळं विसरून जातं, काही लक्षातच राहत नाही। आपण काय ठरवून आलो होतो तेच तिथं गेल्यानंतर विसरून जातो। हे कशामुळे घडतं? हे घडण्याचं नेमकं काय कारण असावं? हे घडण्याच्या पाठीमागे कोणतं नेमकं शास्त्र असावं? त्याचं शास्त्र एकच असतं, त्याची महती एकच असते आणि ती म्हणजे सद्गुरूंच्या श्वासातून बाहेर पडणारी ऊर्जा, बाहेर पडणारी साधनेची शक्ती आणि त्या वातावरणामध्ये निर्माण झालेली जी स्पंदनं असतात, त्या स्पंदनामध्ये मी नाशिवंताबद्दल विचारण्याचं मला विस्मरणच होऊन जातं।
एकदा महाराजांना मी नेहमी सांगतो की महाराजांना जेव्हा भेटायला मंडळी जायची त्यावेळेला गोंदवलेकर महाराज त्यांना असं म्हणायचे की अरे माझ्याकडं येणारं सगळं गिराईक जे आहे ना ते सगळं म्हणाले प्रपंचाविषयी आणि मीठ मसाल्याचं गिराईक माझ्याकडे येतं. याचा अर्थ असा की जे नको त्या विषयांचं चिंतन करण्यासाठी सुद्धा संतांच्याकडे जाणारी मंडळी आहेत, पण संतांच्याकडे गेल्यानंतर नेमकं काय पुसावं, काय विचारावं, कोणता त्यांना प्रश्न विचारावा आणि कोणतं मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्यावं याचं वर्णन अतिशय सुंदर या श्लोकामध्ये समर्थांनी केलं. समर्थ असं म्हणतात, नसे अंत आनंत संता पुसावा. अशा संतांना एकच विचारावं आणि तो मार्ग जो आहे तो भगवत कृपेचा मार्ग, भगवत दर्शनाचा मार्ग, निर्गुण परब्रह्म तत्वाचा मार्ग जो आहे असा अनंत असणारा मार्ग आणि त्या मार्गाचं मार्गक्रमण आम्ही कसं करावं, आम्हाला तो भगवंत कसा दिसावा, आमच्यावरती त्या भगवंताची कशा प्रकारानं कृपा व्हावी हे संतांना विचारावं. आणि त्यांना काय विचारावं? त्यांना एकच विचारावं, अहंकार विस्तार हा निरसावा. महाराज, आमच्या अंतकणामध्ये मनामध्ये आमचा घात करणारा आणि आम्हाला दुःख देणारा क्लेशकारक असणारा जो अहंकार आहे तो अहंकार कशानं जाईल? संतांची फार सुंदर महती महाराजांनी वर्णन केलेली आहे. संत कोणाला म्हणावं आपण आधीच्या श्लोकामध्ये चिंतन केलं, पण आम्ही संतांना काय झालं माहितीये का, आम्ही संतांना देहामध्ये पाहतो. संतांच्या देहामध्ये आम्ही त्यांना देहाच्या दृष्टीनं पाहत असतो. महाराजांनी फार सुंदर सांगितलं, ते असं म्हणाले, संत पाहून का कदापि देहात व्हावे देहातीत तेव्हा कळे संत सेवा नित्य सुलभ साधन करावे स्मरण निरंतर संत पाहून का कदापि देहात. देहाच्या दृष्टीनं संतांच्याकडे पाहू नका. त्यांच्याकडे पाहायचं आहे ना तर देवाच्या दृष्टीनं पहा. आपली दृष्टी देव झाली पाहिजे हो. देव समोर कुठला देव आपल्या उभा राहणार आहे असं नाहीये. देवाचं दर्शन आम्हाला आमच्या समोर देव येऊन उभा राहतो असं जे म्हटलं जातं ते मला त्याच्याबद्दल असं सांगावंसं वाटतं, आपल्या समोर देव येऊन उभा राहावा अशी कल्पनाच नाहीये, हे संभवच नाहीये. आम्ही देव होणं, आमच्यामध्ये देवत्व आहे, ते आमच्यातलं देवत्व जागं होणं हे खरं देवाचं दर्शन आहे. आमच्या समोर जर देव म्हणून कोणी एखादा उभा राहिला आणि तो जर आम्हाला सांगायला लागला की मी देव आहे, मला नमस्कार कर, जेव्हा माझ्या समोर एखादा देव म्हणून कोणी उभा राहत असेल, आपल्याला हवा असणारा माणूस, आपल्याला हवी असणारी व्यक्ती आपल्या समोर एकदा उभी राहिली ना, आपण व्यवहारामध्ये म्हणतो, अरे वा वा, काय देवासारखा धावून आलास रे बाबा. देवासारखा धावून आला याचा अर्थ की तो देव झाला नाही, तो माझ्या कार्यासाठी धावून आला. म्हणून समर्थ म्हणतात की त्या संतांना एकच विचारा की तो गुणाशिवाय निर्गुण असणारा परमात्मा आम्हाला कसा दिसेल, आणि देहबुद्धी जी आहे ती देहबुद्धीचा आठव म्हणजे देहबुद्धीचं विस्मरण आम्हाला कशा रीतीनं करता येईल हे आपण संतांना विचारावं, असा समर्थांनी आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून इथे उपदेश केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.